बहुजन संघटकचे सर्व श्रोते आणि प्रेक्षक सर्वांना सविनय जय भीम, जय संविधान। मित्र हो, आज आपण भारतीय संविधान आणि मानवी अधिकार कायदे या विषयावर चर्चा करणार आहोत। मानवी अधिकार हा शब्द उच्चारला की सर्वात प्रथम आपल्याला स्मरणात येतात ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले। कारण भारतामध्ये मानवी हक्काची जी चळवळीचा इतिहास आहे, त्या मानवी चळवळीच्या इतिहासामध्ये महात्मा फुले हे खऱ्या अर्थाने मानवी हक्क चळवळीचे जनक आहेत, प्रणेते आहेत आणि सरसेनापती सुद्धा आहेत। ब्रिटिश काळामध्ये शूद्रांना शिक्षणाची व्यवस्था सुरू झाली, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण घेऊन शिक्षित झाले। शिक्षित झाल्याच्या नंतर त्यांनी पाश्चिमात्य विचारवंत थॉमस पेन यांनी लिहिलेले राइट्स ऑफ ह्यूमन हे पुस्तक वाचले आणि या पुस्तकाचा सारांश असा आहे की या पृथ्वी तलावावरील सर्व मानव हे जन्मतः सारखे आहेत। सर्वांना दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय असतील तर त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क सुद्धा समान असले पाहिजे। त्याच पद्धतीने कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर त्या व्यक्तीची जात, धर्म, वंश, लिंग व जन्मस्थान या कारणावरून त्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार करणार नाही, शोषण करणार नाही, अशा पद्धतीने या पुस्तकाचा सारांश आहे। हे पुस्तक वाचल्याच्या नंतर महात्मा फुलेंनी या ठिकाणी मानवी हक्काची चळवळ सुरू केली। दुसरा महायुद्ध 1939 ते 1945 असे एकूण 6 वर्ष चालले। 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर बॉम्ब टाकला आणि 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी या शहरावर बॉम्ब टाकला। जगातील सर्वात मोठा मानवी संहार झाला। काही लोक अपंग झाले, लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि त्यानंतर जगातील अनेक देशांना असं वाटू लागलं की जगामध्ये आता युद्ध नको, शांतता हवी। त्यामुळे जगातील काही देश एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना केली। संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेमध्ये अनेक देशांचा मोठा सहभाग होता। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला नाव घ्यावे लागेल ते रूझवेल्टचे। कारण रूझवेल्टच्या पुढाकाराने 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर झाला। जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे तेच मानवी हक्क आहेत आणि जे मानवी हक्क आहेत, जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे ते दुसरं तिसरं काही नसून भारतीय संविधानातील भाग 3 मधील मूलभूत हक्क आहेत। म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की भारतीय संविधानातील मूलभूत हक्क जे आहेत तेच मानवी हक्क आहेत आणि जे मानवी हक्क आहेत तेच मूलभूत हक्क आहेत आणि तेच मानवी कायदे सुद्धा आहेत। मित्र हो, या गोष्टीचा आपण विचार करत असताना आपण आपल्या संविधानाने आपल्याला कोणते मूलभूत हक्क दिलेले आहेत याविषयी थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत। आणि त्या अनुषंगाने ही चर्चा होत असताना या मूलभूत हक्कामुळे आपल्याला मानवी कायदे जे मिळालेले आहेत त्याची पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये आर्टिकल 12 ते आर्टिकल 35 हे मूलभूत हक्क आहेत, ते फंडामेंटल राईट आहे, तेच मानवी हक्क आहेत
आणि तेच मानवी कायदे पण आहेत, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आर्टिकल 12 मध्ये राज्याची व्याख्या सांगितलेली आहे. भारत देशामधील जेवढे राज्य असतील ते सर्व राज्य या युनियन ऑफ इंडियाचे घटक आहेत असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, ही राज्य उद्या आम्ही स्वतः एक राज्य किंवा युनियन किंवा एक देश आहे असं म्हणू शकत नाहीत. सर्व प्रदेश मिळून हा भारत देश तयार झालेला आहे. त्याबाबत हे 12 आर्टिकल आहे. त्यानंतर आर्टिकल 13 भारतीय संविधानाची स्वीकृती आपण 26 नोव्हेंबर 1949 ला केली. अंमलबजावणी 26 जानेवारी पासून सुरू झाली आणि त्यापूर्वी जे कायदे भारतामध्ये अस्तित्वात होते आणि जे कायदे भारतीय संविधानाला विसंगत होते अशा कायद्याचं महत्व किंवा मूल्य हे शून्य असेल, ते नल अँड व्हॉइड असेल असं आर्टिकल 13 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्वाचा आर्टिकल भारतीय संविधानातील फंडामेंटल राईट आर्टिकल 14 कायद्यापुढे सर्व समान आहेत. भारतातील सर्व व्यक्ती या कायद्यापुढे समान आहेत. म्हणजे एखाद्या उच्च पदस्थ व्यक्तीने समजा खून केला तर त्याला कायद्याने शिक्षा जन्मठेप किंवा मृत्यूदंड होऊ शकतो. त्याच पद्धतीने एखाद्या गरीब किंवा भिकारी माणसाने जरी या देशामध्ये एखाद्याचा खून केला तर त्याला सुद्धा जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा होती. या अर्थाने कायद्यापुढे सर्वांची समानता सांगण्यात आलेली आहे. तसेच यामुळे कायद्याचे संरक्षण सर्वांना देण्यात आलेले आहे. कायद्याचे संरक्षण कोणालाही नाकारण्यात येत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 15. आर्टिकल 15 भेदभाव करण्यास मनाई. धर्म, वंश, जात, लिंग अथवा जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही नागरिकाला भेदभाव कोणीही करू शकत नाही. परंतु आपण महाराष्ट्रातील मुंबईमध्ये काय पाहता की त्या ठिकाणी जर बिहार मधील काही व्यक्ती आले, यूपी मधील काही व्यक्ती आले तर बाहेरच्या राज्यातील लोकांनी येऊन इथं बेकारी वाढवली, गुन्हेगारी वाढवली. त्यामुळे बिहारी लोक इथं नसले पाहिजे, या ठिकाणी यूपी वाले लोक नसले पाहिजे, अशा पद्धतीने भेदभाव करण्यात येतो. असा जर कोणी भेदभाव करीत असेल तर भारतीय नागरिकाच्या मूलभूत हक्काचं तो कुणीतरी व्यक्ती जो असेल तो उल्लंघन करत असतो. असे उल्लंघन जर केले तर त्याच्या विरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करू शकतो. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतरचा आर्टिकल आहे आर्टिकल 16. आर्टिकल 16 हे सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबीच्या संदर्भामध्ये सर्वांना समान संधी, म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्या नियंत्रणातील कोणतेही कार्यालय असेल आणि त्या कार्यालयामध्ये रिक्वायर्ड पोस्ट जेवढ्या असतील तेवढ्या पोस्टचं नोटिफिकेशन किंवा जाहिरात प्रसार माध्यमात दिली पाहिजे आणि सर्वांना निमंत्रित करून त्या ठिकाणी चाचणी घेण्यात आली पाहिजे आणि चाचणीच्या आधारे गुणवत्ता ठरवून त्या पोस्ट भरल्या पाहिजे. अशा पद्धतीचा फंडामेंटल राईट 16चा आपणास देण्यात आलेला आहे. मागील 1 वर्षापासून 6 महिन्यापासून आपण कधीतरी फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर हे पाहिलं असन की मोदी सरकार आल्याच्या नंतर केंद्र सरकारने केंद्रातील काही महत्वाच्या माऱ्याच्या जागा सचिवाच्या, उपसचिवाच्या आणि संचालकाच्या आपल्या मर्जीतील लोकांना विना जाहिरातीच्या, विना परीक्षेच्या भरलेल्या आहेत. हे जर सत्य असेल तर आपण माहितीचा अधिकार देऊन सदरील माहिती काढून केंद्र शासनाने किंवा या शासनाने या ठिकाणच्या सामान्य लोकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन केलं म्हणून त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे.
त्यानंतर पुढचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 17. या आर्टिकल 17ने भारतातील अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला छुवू शकत नव्हता, स्पर्श करू शकत नव्हता, किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची सावली जरी अंगावर पडली तर तो अशुद्ध व्हायचा, अपवित्र व्हायचा. दक्षिणेतील काही राज्यामध्ये तर अस्पृश्यता अशी होती की एखाद्या व्यक्तीची दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत, म्हणजे साधारणपणे एक 800 ते 1000 मीटर म्हणजे जवळपास 1 किलोमीटर पर्यंतचा अंतर आपल्याला दिसतो आपल्या डोळ्याने, आणि त्या ठिकाणचा अस्पृश्य माणूस जर दिसला तर त्याला शिक्षा देण्यात येत होती. अशा प्रकारची अस्पृश्यता होती. ही अस्पृश्यता आर्टिकल 17 प्रमाणे नष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 18 किताब नष्ट करण्यात आलेली आहे. किताब म्हणजे पदव्या, की पूर्वीच्या काळी आपण पाहितलं की औरंगजेब स्वतःच्या नावापुढे आलमगीर असे शब्द लावायचे किंवा बादशाह लावायचे. छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी नावापुढे छत्रपती असे शब्द पदवी लावायचे, किंवा बुद्धकालीन काळात सुद्धा अशोकाच्या काळात सम्राट हा शब्द वापरायचे. आलमगीर, छत्रपती, सम्राट, बादशाह ही नष्ट करण्यात आलेली आहेत. आणि त्याऐवजी जे एज्युकेशनल असेल किंवा डिफेन्सचे असेल असे डिफेन्स किंवा एज्युकेशनल पदव्या लावण्याची पद्धतीस मुभा देण्यात आलेली आहे. कुणी इंजिनियर असेल तर इंजिनियर लिहू शकतो, कुणी डॉक्टर असेल तर कुणी डॉक्टर लिहिल, किंवा आर्मीमध्ये सर्व्हिस करत असतील तर सेकंड लेफ्टनंट, कॅप्टन, ब्रिगेडियर, मेजर अशा विविध प्रकारची ती पदं आपल्या नावाच्या पुढे लावू शकतात. त्याच पद्धतीने बाहेर देशातील एखाद्याने किताब देणे किंवा पदवी देणे हे पण या फंडामेंटल राईट नुसार नाकारण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढचं जो अत्यंत महत्वाचं आर्टिकल फंडामेंटल राईट किंवा मानवी हक्क आहे तो आहे स्वातंत्र्याचा हक्क. स्वातंत्र्याचे 7 प्रकारचे हक्क भारतीय नागरिकाला भारतीय संविधानाने दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, भाषण स्वतंत्रपणे करण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्यानंतर पुढचा स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे की या भारतातील प्रत्येक व्यक्ती शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार पण त्यांना देण्यात आलेला आहे. तसेच भारतातील कोणताही व्यक्ती त्याचा स्वतःचा पक्ष, त्याची स्वतःची संघटना, संघ स्थापन करू शकतो. त्याचा फंडामेंटल राईट राज्यघटनेने आपणास दिलेला आहे. त्याच पद्धतीने भारत देशात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि ओरिसा पासून मुंबई पर्यंत कुठेही भारत देशामध्ये त्रिपुरा, नागालँड कोणत्याही ठिकाणी मुक्त संचार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने फंडामेंटल राईट मध्ये आपणास दिलेला आहे. त्याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्राचे नागरिक असू आणि आपल्याला असं वाटलं की आता आपण बिहारमध्ये स्थायिक व्हायचे तर त्या ठिकाणी आपण जाऊन स्थायिक होऊ शकतो. आपल्याला वाटलं कन्याकुमारीला आपल्याला स्थायिक व्हायचे तर आपण त्या ठिकाणी पण स्थायिक होऊ शकतो. या पद्धतीचं स्वातंत्र्य, या पद्धतीचा फंडामेंटल राईट भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे. पूर्वीच्या काळी जाती व्यवस्था होती. जाती व्यवस्थेमुळे कामाची विभागणी झाली होती. जसं की ढोर असतील त्यांनी कातडे काढायचे, चांभार असतील त्यांनी चामड्याच्या वस्तू तयार करायच्या, मांग समाज असेल त्यांनी केरसुनी तयार करायची, न्हावी समाज असेल त्याने कपडे धुवायचे. अशा पद्धतीचे कामाची विभागणी केली होती. पण आता भारतीय संविधानाने प्रत्येकाला व्यवसायाचे, व्यापाराचे आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. आता जर टाटा, बाटा, बिर्ला यांना कातड्याच्या वस्तू बनवण्याची फॅक्टरी टाकायची तर ती प्रसिद्ध होती बाटा कंपनी, आणि ते पूर्वीच्या चर्मकार समाजाचा बुटाचा व्यवसाय जो बाटा कंपनीने आहे ते करतो. अशा पद्धतीचे जर एखाद्याला चांगल्या पद्धतीचा जर केस कापण्याचा कौशल्य असेल तर तो आपलं
कटिंग सलूनचं दुकान टाकू शकतो, असा कोणताही व्यवसाय आपणाला करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेले आहे. त्यानंतर आर्टिकल 26 हे जे आहे ते अपराधाबद्दल दोष सिद्धीबाबत संरक्षण प्रत्येक नागरिकास देते. कायद्याचा भंग झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देता येत नाही. एखाद्या व्यक्तीने कुठलाही कायद्याचा भंग केला नाही तर त्याला शिक्षा देता येणार नाही. किंवा एखादा अपराध केला असेल तर तो एकदाच त्याचं ट्रायल होईल किंवा तो एकदाच खटला चालवला जाईल आणि एखाद्या खटल्याबद्दल एकदाच शिक्षा देता येते, 2 वेळेस शिक्षा देता येणार नाही. अशा पद्धतीने संरक्षणाचा आपल्याला अधिकार या भारतीय राज्यघटनेमध्ये मिळालेला आहे. त्यानंतरचा जो अधिकार देण्यात आलेला आहे की स्वतः व्यक्तीविरुद्ध साक्षीदार होता येत नाही, म्हणजे त्याला एखाद्या गुन्हेगाराला तू तुझ्या विरुद्ध साक्ष दे असं कंपल्सरी आपल्याला करता येत नाही. ते स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचं 21 आर्टिकल आहे. 21 आर्टिकलला आपण अनेक कायद्याची जननी, अनेक मानवी कायद्याची जननी असं सुद्धा म्हणता येईल, कारण भारतामध्ये अनेक पद्धतीचे कायदे स्वातंत्र्यानंतर जे आलेले आहेत त्याचा उगमस्थान आर्टिकल 21 आहे. आर्टिकल 21 जे आहे ते जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याच्या संरक्षणाचा हक्क भारताच्या प्रत्येक नागरिकास मिळत असतो. या आर्टिकलमध्ये आपणास अनेक अधिकार मिळालेले आहेत, अनेक हक्क मिळालेले आहेत. ते हक्क आपण कोणते कोणते आहेत ते थोडक्यामध्ये पाहू. 21 आर्टिकल प्रमाणे आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे की आपण जीवन जगण्याचा अधिकार आपला कुणी हिरावून घेऊ शकत नाही. असा जर कुणी हिरावून घेतला तर त्याला शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर 21चं सबक्लॉज बी राईट ऑफ प्रायव्हसी आहे. व्यक्तिगत गुप्तता पाळण्याचा अधिकार भारतातील नागरिकांना देण्यात आलेला आहे. राईट टू हेल्थ प्रोटेक्शन, आरोग्यविषयक संरक्षण देण्यात आलेलं आहे. एखादा मोठा गुन्हेगार आहे, त्याने खून केलेला आहे आणि तो जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये जर असेल आणि तो आजारी पडला, गंभीर आजार झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे आणि त्याचा उपचार केला पाहिजे. अशा पद्धतीने आरोग्याचा अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे. त्यानंतर राईट टू फ्री एज्युकेशन बिलो 14 इयर्स, 14 वर्षाखालील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण करण्यात आलेले आहे. आपण नवीन कायदा जो आलेला आहे राईट टू एज्युकेशन, हा कायदा या सब क्लॉज मुळे आलेला आहे. कारण इंग्लिश स्कूलचं खूप मोठं फॅड भारतामध्ये आलेलं आहे आणि इंग्लिश स्कूलचे जे संस्था चालक आहेत ते खूप मोठी फीस वसूल करत होते आणि त्यामुळं राईट टू एज्युकेशन हा फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होत होतं, उल्लंघन होत होतं. त्यामुळं राईट टू एज्युकेशन हा कायदा आला. हा कायदा फंडामेंटल राईट मुळे आला, मानवी कायद्यामुळे आलं. या कायद्याला आपण मानवी कायदा म्हणू शकतो. त्यानंतर या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाला राईट टू फ्री लॉ, मोफत सहाय्य व सल्ला केंद्र आहेत. आपण न्यायालयामध्ये जर गेलात तर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, खंडपीठा स्तरावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर विधी व सेवा प्राधिकरण आहे. त्या ठिकाणी आपल्याला मोफत सल्ला आणि सेवा त्या ठिकाणी मिळते. त्याच पद्धतीने आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला कायद्याने किंवा न्यायालयाने शिक्षा दिली असेल तर त्याला फक्त जेलमध्ये राहावं लागतं. म्हणजे स्वतंत्र जेल एखाद्या व्यक्तीसाठी असू शकत नाही. त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर समजा संजय दत्त घ्या. संजय दत्तला शिक्षा झाली होती आणि संजय दत्तला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये राहावं लागलं. त्याच्यासाठी स्वतंत्र अशी काही व्यवस्था करता येत नाही, ती नाकारण्यात आलेली आहे. ती फंडामेंटल राईट प्रमाणे नाकारण्यात आलेली आहे.
त्याच पद्धतीने एखादा आरोपी असेल, त्याने गुन्हा केला असेल आणि आरोप सिद्ध व्हायचा असेल, एखाद्या न्यायालयाने त्याला दोष सिद्ध ठरवले नसेल तर त्याला हतकडी लावता येत नाही. म्हणून न्यायालयात अनेक वेळेस आपण पाहतो की आरोपीला दोरीने बांधून आणलेलं असतं. त्यानंतर राईट टू व्हायलन्स नेचर, आपल्याला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे की कोणी व्हायलन्स नेचरचा माणूस असेल तर त्याचा आपल्याला फंडामेंटल राईटने बंदोबस्त करता येतो, कायदेशीर कारवाई करता येते. त्यानंतर राईट अगेन्स्ट लेट हँगिंग, एखाद्या आरोपीला शिक्षा झालेली आहे, ती शिक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली आहे, त्याचा वेळ, काळ आणि ठिकाण निश्चित केलेलं आहे. हे वेळ, काळ आणि ठिकाण हे 3 घटक फाशीमध्ये खूप महत्वाचे आहेत. हे जर टाळल्या गेलं तर पुन्हा मग त्याला ती शिक्षा देता येत नाही. ठरलेल्या तारखेला, ठरलेल्या वेळेसच शिक्षा देणं कर्मप्राप्त आहे. त्याच पद्धतीने राईट अगेन्स्ट टू बिकम बाउंडेड लेबर, भारतातील कोणत्याही व्यक्तीला बाउंडेड लेबर म्हणजे वेठबिगार करता येत नाही, गुलाम म्हणून ठेवता येत नाही. म्हणून वेठबिगार प्रतिबंधक कायदा या भारत देशामध्ये अस्तित्वात आहे. राईट अगेन्स्ट पब्लिकली हँगिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे आणि गुन्हा केल्याच्या नंतर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते आणि काही जमाव जर येऊन म्हणत असेल की त्याला आता आमच्या हवाली करा, आम्ही फाशीची शिक्षा देतो. कोपर्डीचं जेव्हा प्रकरण झालं महाराष्ट्रामध्ये, नगरला त्याचं ट्रायल चालू होतं आणि त्या आरोपीला काही समाजातील लोक मारण्यासाठी न्यायालयापर्यंत जायचे, आमच्या हवाली करा म्हणायचे, तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर आम्ही न्याय देतो. तर फंडामेंटल राईटनी असं एखाद्या गुन्हेगाराला पब्लिकली शिक्षा देता येत नाही, फाशी देता येत नाही किंवा कुठलीही शिक्षा कोणताही सामान्य माणूस देऊ शकत नाही, फक्त न्यायालयच शिक्षा देऊ शकते. हा सुद्धा आपला फंडामेंटल राईट प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे. त्यानंतर राईट टू अगेन्स्ट पोल्युशन, प्रदूषण वाढलेलं आहे, हवेमधलं प्रदूषण आहे, पाण्यातलं प्रदूषण आहे, जंगलातलं प्रदूषण आहे आणि हे प्रदूषण प्रतिबंधक अनेक प्रकारचे कायदे आपल्या भारत देशामध्ये आलेले आहेत. हे प्रदूषण टाळण्यासाठी हवेतलं प्रदूषण, पाण्यातलं प्रदूषण आणि जंगलातलं, पृथ्वीवरलं जे जंगल कमी झालेलं आहे हे प्रदूषण, हे टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला फंडामेंटल राईट मिळालेला आहे. त्यानंतर राईट टू इलेक्ट्रिसिटी, विजेचा अधिकार. भारत देश हा 70% ग्रामीण भागात आहे आणि 30% शहरी भागात आहे. शहरी भागात लखलखाट लाईट दिसते, पण ग्रामीण भागातल्या एखाद्या तांड्यावर, वस्तीवर किंवा आदिवासीच्या पाड्यावर अद्याप लाईट नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, विजेचा दिवा नाही. आणि असा विजेचा दिवा जर नाकारला तर आपला फंडामेंटल राईट या शासनाने नाकारला, आपल्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने राईट टू बिहेव विथ रिस्पेक्ट टू वुमन, या देशातल्या महिला घटकावर, या देशातल्या स्त्रीवर जेवढे अन्याय अत्याचार झालेले आहेत तेवढे अन्याय अत्याचार जगातल्या कुठल्याही महिलेवर झालेले नाहीत. या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्तीचा अधिकार नव्हता, गुलामीचं जीणं होतं, पुरुषांनी जे सांगावं तेच करायचं, चूल आणि मूल अशी संकल्पना महिलांच्या बाबतीत होती. तर आता चूल आणि मूल ही खुळी कल्पना ठेवणं हे महिलांच्या फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होतं. आणि जर असं व्हायलेशन कुणी करत असेल तर त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारासारखा कायदा आज देशात अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतरचं पुढचं आर्टिकल अत्यंत महत्वाचं आहे, आर्टिकल 22, की या देशामधील कोणत्याही व्यक्तीला अटक किंवा स्थानबद्ध करत असताना त्यांना का अटक करता, का स्थानबद्ध करता, याची कायदेशीर बाब संबंधित एजन्सीने सांगितली पाहिजे, संबंधित अथॉरिटीने सांगितली पाहिजे. विनाकारण कुणाला स्थानबद्ध करता येत नाही, विनाकारण कुणाला अटक करता येत नाही.
हा फंडामेंटल राईट भारतीय संविधानाने आपणास दिलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 23 माणसाचा व्यापार आणि वेठबिगारीस मनाई. माणसाचा व्यापार म्हणजे देह विक्री करता येत नाही किंवा वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायदा, त्याला देह विक्री प्रतिबंधक कायदा असं आपण म्हणतो. हा कायदा 1956 ला अंमलात आलेला आहे की असा माणसाच्या देहाची विक्री करता येणार नाही किंवा कुणाला वेठबिगार म्हणून ठेवता येणार नाही किंवा कुणाला गुलाम म्हणून कुणाच्या घरी ठेवता येत नाही. हा फंडामेंटल राईट भारतीय संविधानाने दिलेला आहे. हा मानवी हक्क आहे, हा मानवी कायदा आहे. त्याच पद्धतीने 14 वर्षाखालील बालकांना कारखान्यामध्ये कामाला लावण्यास मनाई आहे. हा फंडामेंटल राईट आहे. त्यामुळे बालमजुरी कायदा हा अस्तित्वात आला. 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही कारखान्यामध्ये किंवा इतर ठिकाणी कामाला ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाहत असतो, कधी आपण हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेलो किंवा काही फराळ करण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी 14 वर्षाखालील अनेक मुलं आपल्या पुढ्यामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन येतात आणि साहेब आपणास काय पाहिजे अशी विचारणा करतात, वेटरचं काम करतात. अशी बालमजुरी करण्याला कायद्याने मनाई आहे. असं बालकाच्या फंडामेंटल राईटचं उल्लंघन कोणीही करू शकत नाही आणि असं जर उल्लंघन केलं तर आपण कायदेशीर कारवाई करून सदरील अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम केलं पाहिजे. त्यानंतरचा आर्टिकल आहे 25. आर्टिकल 25 हे धर्मस्वातंत्र्याच्या बाबतीत आहे. 25 ते 28. 25 आर्टिकल असं आपल्याला सांगतं की सद्सद्विवेक बुद्धीने धर्माचा मुक्त प्रकटीकरण करणे, आचरण करणे आणि प्रचार प्रसार करणे. आपण ज्या धर्माचे अनुयायी असोत, मग हिंदू असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत, पारसी असोत, बौद्ध असोत, आपल्या आपल्या धर्माचा आपल्या आपल्या अनुयायांना आचरण करण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा, प्रकटीकरण करण्याचा फंडामेंटल राईट भारतीय संविधानाने आपणास दिलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 26 धर्माच्या बाबतीत व्यावहारिक व्यवस्थापन करण्याच्या संदर्भात आहे. धर्म प्रचार प्रसारासाठी तुम्ही मठाची स्थापना करता, तुम्ही मदरशाची स्थापना करता, तुम्ही बौद्ध विहाराची स्थापना करता, चर्चची स्थापना करता. असे कुठलीही जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता घेण्याचा किंवा त्या ठिकाणचा व्यवहार पार पाडण्याचा, त्या ठिकाणचं प्रशासन पाहण्याचा मूलभूत हक्क आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे. मित्रहो, त्यानंतर आर्टिकल 27 विशिष्ट धर्माचे संवर्धन करण्यासाठी कर देण्याच्या नंतर सूट. की आपण पाहत असतो की अनेक समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतात. चांगल्या मार्गाने पैसा कमवल्याच्या नंतर ते आपापल्या धर्माला, ज्या धर्माचे अनुयायी असतील, ज्या धर्माचे त्यांना विचार आवडत असतील अशा धर्मांना देणगीच्या स्वरूपात खूप मोठी रक्कम देत असतात आणि अशी रक्कम दिल्याच्या नंतर त्यांना टॅक्समध्ये सवलत मिळते. अशा पद्धतीचा फंडामेंटल राईट भारतीय संविधानाने आपणास दिलेला आहे. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनाला उपस्थित राहण्याचा अधिकार आर्टिकल 28 प्रमाणे आपल्याला मिळालेला आहे. काही धर्माच्या शाळा असतात, ज्याला हिंदू असेल तर आपण गुरुकुल म्हणू, मुस्लिम असेल तर मदरसा म्हणू. त्या ठिकाणी त्या त्या धर्माच्या उपासना करण्यासाठी उपस्थित राहण्याचा अधिकार भारतीय संविधानाने आर्टिकल 28 प्रमाणे आपणास दिलेला आहे. तो फंडामेंटल राईट आहे. त्याचप्रमाणे आर्टिकल 29 अल्पसंख्याक वर्गाचे हितसंवर्धन आणि संरक्षण करण्याच्या संदर्भात आहे. या आर्टिकलमुळे अल्पसंख्याक आयोगाला मौलाना अब्दुल कलाम आझाद नावाचे महामंडळ आले. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आली. या अल्पसंख्याक समूहामध्ये फक्त मुस्लिम येतात असे नाही, तर मुस्लिमासोबत ख्रिश्चन आहेत,
पारसी आहेत, जैन आहेत आणि बुद्ध सुद्धा आहेत. तर त्यांनी या अल्पसंख्याक समुदायाला जे फंडामेंटल राईट मिळालेले आहेत त्या राईटचा फायदा किंवा लाभ घेतला पाहिजे. त्यानंतरचं आर्टिकल आहे 30, अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचं प्रशासन करण्याचा आपल्याला भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे. मुस्लिम समाजाच्या अनेक शैक्षणिक संस्था अनेक शहरांमध्ये मी पाहितलेल्या आहेत. त्या या आर्टिकल 30 प्रमाणे त्यांना विशेष महत्त्व देऊन त्यांना ग्रँट मिळत असतो आणि त्या ठिकाणी ते महाविद्यालय, ती शाळा सुरू करण्यात आलेली असते. किंवा मागे बौद्धिस्ट स्कूल अनेक शहरांमध्ये मी पाहितलेले आहेत. ते बौद्धिस्ट स्कूल सुद्धा हे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था म्हणूनच त्यांना मान्यता मिळालेली आहे, म्हणूनच त्यांना ग्रँट मिळतो, म्हणूनच शासन त्यांना पैसा किंवा बजेट पुरवत असतो. हे कोणत्या शासनाची मेहरबानी नसून तो या ठिकाणच्या अल्पसंख्याक समूहाचा फंडामेंटल राईट आहे, मानवी हक्क आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो आर्टिकल आहे तो आर्टिकल 31, राज्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार. आणि सर्वात पुढचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 32. आर्टिकल 32 संविधानिक जे उपाय सांगितलेले आहेत, मी जे आता तुम्हाला फंडामेंटल राईट्स सांगितलेले आहेत, या संविधानिक उपायाची जर अंमलबजावणी होत नाही, जर या फंडामेंटल राईटची जर अंमलबजावणी होत नसेल तर उपाय योजना करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. भारतीय संविधानामध्ये 395 आर्टिकल आहेत आणि या 395 आर्टिकल मध्ये सर्वात महत्त्वाचं आर्टिकल आहे ते 32. जेव्हा राज्यघटना आपल्या भारत देशाने स्वीकारली 26 नोव्हेंबर 1949, तेव्हा एकदा एका पत्रकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही खूप मेहनतीने ही राज्यघटना बनवलेली आहे, 395 आर्टिकल आहेत, याच्यात सर्वात उत्कृष्ट आणि चांगलं आर्टिकल कोणतं आहे? तेव्हा त्या पत्रकाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं की भारतीय राज्यघटनेमधून किंवा 395 आर्टिकल पैकी 32 आर्टिकल जर वगळण्यात आलं तर या भारतीय संविधानाची किंमत शून्य होईल. म्हणूनच आर्टिकल 32 ला भारतीय संविधानाचे हृदय म्हटलेले आहे. जोपर्यंत हे हृदय जिवंत आहे तोपर्यंत माणूस जिवंत राहणार आहे, तोपर्यंत आर्टिकल 32 आहे, तोपर्यंत या ठिकाणचा जो संविधानिक अधिकार, जो फंडामेंटल राईट, जो मानवी हक्क आपणास मिळालेला आहे तो कुणीही उल्लंघन करू शकत नाही, कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मित्रहो, भारतीय संविधानामुळं अनेक कायदे आले. पूर्वीच्या काळी म्हणजे संविधानाच्या अंमलबजावणीच्या पूर्वी या ठिकाणच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्तीचा अधिकार नव्हता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं होतं. हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं तर हिंदू महिलांना वारसा हक्क दिला होता. हिंदू वारसा हक्क कायदा आला, हिंदू उत्तर अधिकार कायदा आला. त्याच पद्धतीने हिंदू विवाह कायदा आला की हिंदू व्यक्ती दुसऱ्या हिंदू व्यक्तीबरोबर लग्न कोणत्या पद्धतीने करायचे त्याचे नियम सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आपला देश हा विविध जाती आणि विविध धर्माचा आहे आणि या विविध जाती विविध धर्माच्या लोकांना जर आंतरजातीय विवाह करायचा असेल तर एक निधर्मी विवाहाची व्यवस्था विशेष विवाह कायद्याने निर्माण करण्यात आलेली आहे. हा कायदा 1950 ला स्पेशल मॅरेज ऍक्ट भारतीय संविधानाने आपणास दिलेला आहे. पूर्वीच्या काळी बालविवाह होत होते. कधी कधी 10-12 वर्षाच्या मुली झाल्या की त्यांचे लग्न
वयोवृद्ध लोकांशी केले जायचे अशा बालविवाहास प्रतिबंध करणारा बालविवाह कायदा अधिनियम आला. विवाहाच्या मध्ये अनेक वाईट चाली, रीती, रूढी, परंपरा होत्या. काही समाजामध्ये जो वधू आहे वधूच्या पित्याकडून पैसे घेतले जातात. काही समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये वराच्या पित्याकडून पैसे घेतले जातात. म्हणून असा हुंडा देण्याचा प्रतिबंध करणारा कायदा आला. त्याच पद्धतीने कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिला ज्या घरामध्ये राहते, म्हणजे अक्षरशः एखादी महिला आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल, भावाच्या घरी राहत असेल आणि तो भाऊ आणि ते वडील त्या महिलेला तिचा अधिकार नाकारत असतील, तिला काम करण्यास मजबूर करत असतील घरातील, तर अशा हिंसाचाराच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा आला. त्याच पद्धतीने समान वेतन कायदा आला की महिला आहे म्हणून किंवा लोअर कास्ट मधला आहे म्हणून त्याला कमी वेतन द्या, पुरुष आहे म्हणून अप्पर कास्ट मधला आहे म्हणून त्याला जास्त वेतन द्या, असं करता येत नाही. त्यासाठी समान वेतन कायदा आला. महिलांसाठी प्रसूती सुविधा कायदा आला. नोकरी करणाऱ्या महिला जेव्हा गरोदर असतात तेव्हा त्यांना रजा दिली जाते आणि रजेच्या काळातला पूर्ण पगार दिला जातो आणि हीच रजा आता 6 महिन्यापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने लिंगानुसार भेदभाव होऊ नये म्हणून गर्भलिंग निदान प्रतिबंधक अधिनियम आला. बाल मजुरी प्रतिबंधक अधिनियम आहेत. मोफत शिक्षणाचा अधिकार, असे शेकडो कायदे ज्यांना आपण फंडामेंटल राईट मुळे आपल्याला मिळालेले आहेत, असे अनेक कायदे आपल्याला फंडामेंटल राईट मुळे मिळालेले आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट म्हणजे मानवी हक्क आहेत आणि या मानवी हक्क म्हणजे फंडामेंटल राईट आहेत आणि फंडामेंटल राईट हे अनेक कायद्याची जननी आहेत आणि तेच नैसर्गिकरित्या हे मानवी हक्क आहेत, मानवी कायदे आहेत, असं माझं मत आहे. बहुजन संघटकचे वानकडे साहेबांनी या ठिकाणी आपणासोबत माझे विचार मांडण्याची मला संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल बहुजन संघटकचा मी धन्यवाद मानतो, आभार करतो आणि माझे विचार या ठिकाणीच थांबवतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.